नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघत आहे टॉपिक 16 मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ. तर आता पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही? तर हा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023ला विचारला होता. तर पर्याय 1 आहे, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाईल. 2 मंत्रिमंडळ राज्यांच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. 3 इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील. आणि 4 आहे, जो मंत्री कोणताही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्यांच्या विधिमंडळांचा सदस्य नसेल तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही. तर याची योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2, मंत्रिमंडळ राज्यांच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. प्रश्न 2, भारतीय राज्यघटनेच्या कलम 163 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? हा प्रश्न ESI मेन्स 2022ला विचारला होता. पर्याय 1 आहे, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. 2 राज्यपालांच्या प्रश्न 2, भारतीय राज्यघटनेच्या कलम 163 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? हा प्रश्न ESI मेन्स 2022ला विचारला होता. आणि यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2, राज्यपालांना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमुखपदी असलेली मंत्रिपरिषद असेल. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 3, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकाळ यांच्या जोड्या लावा. हा प्रश्न फॉरेस्ट मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारला होता. तर एका साईडला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ. तर सुधाकर नाईक यांचा कार्यकाळ आहे जून 1991 ते मार्च 1993. पर्याय नंबर 4. आणि 2 आहे मनोहरराव जोशी. तर यांचा योग्य पर्याय आहे 1 मार्च 1995 ते फेब्रुवारी 1999. आणि सुशील कुमार शिंदे यांचा कार्यकाळ आहे जानेवारी 2003 ते नोव्हेंबर 2004. आणि विलासराव देशमुख यांचा कार्यकाळ आहे ऑक्टोबर 1999 ते जानेवारी 2003. म्हणजेच पर्याय नंबर 4, 1, 3, 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, 4, 1, 3, 2. प्रश्न 4, खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न ESO मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारला होता. तर यातील कोणता पर्याय योग्य आहे असे त्यांनी विचारले आहे. तर ब, राज्यांच्या विधिमंडळांचे सदस्य नसलेल्या व्यक्तींची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक होऊ शकते. आणि क, मंत्रिमंडळाचे शक्तीचे निर्धारण हा कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी मतांचा विषय नाही, मग ती व्यक्ती राज्यपाल अथवा राष्ट्रपती असो. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2, विधान ब आणि क बरोबर आहेत. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 5, कार्यकाळानुसार योग्य क्रम लावा. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीवर प्रश्न दिलेला आहे. हा प्रश्न STM मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारला होता. तर याचा आपल्याला पर्याय आहे तर AR अतुल्य, ब शिवाजीराव निळंगेकर, क वसंतराव नाईक आणि ड बाबासाहेब भोसले. तर यातील क्रमानुसार याचा योग्य पर्याय आहे क वसंतराव नाईक. यांचा कार्यकाळ होता 1963 ते 1975. आणि हे महाराष्ट्राचे जास्त काळ मुख्यमंत्रीपद यांनी भूषवलेले होते. तर एक हे पहिले म्हणजेच वसंतराव नाईक हे पहिले मुख्यमंत्री होते. आणि AR अतुल्य हे वसंतराव नाईक यांच्यानंतर झालेले दुसरे मुख्यमंत्री आहेत. 1980 ते 82 यांचा कार्यकाळ होता. तर हे 2 नंबर आहे. आणि ड बाबासाहेब भोसले हे AR अतुल्य यांच्यानंतर झालेले मुख्यमंत्री आहेत. तर यांचा कार्यकाळ 1982 ते 83 होता. पर्याय 3. आणि 4 शिवाजीराव निळंगेकर. तर हे यांचा कार्यकाळ 1985 ते 86 होते. तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 क अ ड ब. प्रश्न 6, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत? हा प्रश्न कंबाईन ग्रुप B ऑक्टोबर पूर्व 2022ला विचारला होता. आणि यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 कलम 167. प्रश्न 7, उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या विधानांचा विचार करा. हा प्रश्न PSI मेन्स सप्टेंबर 2022ला विचारला होता. आणि यातील योग्य पर्याय आहे अ, पद घटनात्मक नाही, ब राजकीय सोय म्हणून नेमणूक केली जाते, क हे पद कॅबिनेट मंत्र्यांच्या दर्जाचे आहे, आणि ड हे पद आघाडीच्या आणि स्थानिक राजकारणांची निष्पत्ती आहे. तर विधान कोणते बरोबर आहे असे त्यांनी विचारले आहे. तर पर्याय नंबर 4 वरील सर्व विधान बरोबर आहेत.
प्रश्न 8 अ. राज्यात मंत्री हे मुख्यमंत्र्यांचा विश्वास असेपर्यंत पदावर राहतात. ब. मतभेदांच्या परिस्थितीत मुख्य प्रश्न 8 अ. राज्यात मंत्री हे मुख्यमंत्र्यांचा विश्वास असेपर्यंत पदावर राहतात. ब. मतभेदांच्या परिस्थितीत मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा मागू शकतात किंवा त्यांना मंत्रिमंडळातून हटविण्यासाठी राज्यपालांना सल्ला देऊ शकतात. तर हा प्रश्न तांत्रिक सहाय्यक मुख्य सप्टेंबर 2022ला विचारला होता आणि त्यांनी योग्य पर्याय निवडायचं सांगितलेलं आहे. तर पर्याय नंबर 4 ब बरोबर आहे मात्र अ चुकीचे आहे. म्हणजेच ब हे योग्य आहे आणि अ चुकीचे आहे. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 9 राज्यांच्या कॅबिनेटबाबत खालील विधाने लक्षात घ्या. हा प्रश्न क्लर्क मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारला होता आणि अ आहे राज्यांच्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेतील निर्णय निर्धारण करणारी ती एक सर्वोच्च अधिसत्ता आहे. ब. घटनात्मक पदे आणि वरिष्ठ सचिव स्तरावरील प्रशासक अशा सर्व उच्चस्तरीय नियुक्त्यावर तिचे नियंत्रण असते. तर यातील योग्य पर्याय आहे दोन्ही. हे दोन्हीही विधाने सत्य आहेत. म्हणजेच पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 10 खाली विधाने विचारात घ्या. हा प्रश्न क्लर्क मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारला होता आणि अ आहे मंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते आणि ब राज्य विधिमंडळांच्या नामनिर्देशित व्यक्तीला मंत्री म्हणून नेमता येत नाही. क मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते राज्यपालाकडून निश्चित केले जातात आणि ड मंत्री राज्य विधिमंडळांच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. तर कोणते विधान बरोबर आहे असे त्यांनी विचारले आहे. तर अ आणि ड म्हणजेच अ आहे मंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते हे योग्य आहे आणि ड आहे मंत्री राज्य विधिमंडळांच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 11 खालपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत. हा प्रश्न क्लर्क मेन्स ऑक्टोबर 2022ला विचारला होता आणि यातील कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहे असे त्यांनी विचारले आहे. तर अ राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार मंत्र्यांची नियुक्ती करतील हे अनुच्छेद 164 मध्ये आहे आणि ब मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची एकूण संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये हे सुद्धा आहे आणि क मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याबाबत कोणतेही न्यायालयात चौकशी करू शकत नाही. तर हे कलम 164 मध्ये नाही आहे आणि ड मंत्र्यांचे भत्ते आणि वेतन राज्य विधिमंडळ ठरवेल. तर हे सुद्धा 164 मध्ये आहे. म्हणून हे तिन्ही विधान योग्य आहेत. पर्याय नंबर 2 अ ब ड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 12 मुख्यमंत्र्यांची नियुक्ती यांच्याकडून केली जाते. हा प्रश्न एएसओ मेन्स जुलै 2022ला विचारला होता आणि यातील योग्य पर्याय आहे 3 राज्यपालकडून नियुक्त केले जातात. प्रश्न 13 चुकीचे विधान ओळखा. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य मे 2022ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 एखाद्या राज्यात एकापेक्षा अधिक मुख्यमंत्री असू शकतात पण 5 पेक्षा जास्त नाही. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 14 खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न कंबाईन गट क पूर्व एप्रिल 2022ला विचारला होता आणि पर्याय 1 आहे मुख्यमंत्र्यांच्या व्यतिरिक्त राज्यांच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्यांच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असता कामा नये हे विधान चूक आहे आणि ब मुख्यमंत्र्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12पेक्षा कमी असता कामा नये हे विधान सुद्धा चूक आहे. म्हणून पर्याय नंबर 4 दोन्ही विधाने चुकीची आहेत. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 15 घटक राज्यांच्या मुख्य सचिवांची भूमिका आणि कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असे त्यांनी विचारले आहे. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2020ला विचारला होता आणि कोणते विधान चुकीचे आहे असे त्यांनी विचारले आहे. अ तो राज्य मंत्रिमंडळाचा सचिव म्हणून कार्य करतो हे योग्य आहे. ब तो राज्यपालांचा मुख्य सल्लागार म्हणून कार्य करतो हे चुकीचे आहे आणि तो राज्य प्रशासनाचा प्रमुख समन्वय म्हणून कार्य करतो हे सुद्धा योग्य आहे आणि ड तो अविष्ट वारस म्हणून कार्य करतो हे सुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर ब फक्त म्हणजेच पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 16 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल आणि मंत्रिपरिषद यांच्यामधील संदेशवहनाचे मुख्य माध्यम राज्यांचे मुख्यमंत्री आहेत. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2020ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 167.
प्रश्न 17. मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न वनसेवा मुख्य 2019ला विचारला होता आणि मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीसंदर्भात खालील विधाने तर अ आहे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतात, हे योग्य आहे. ब संसदीय शासन प्रणालीनुसार राज्यपाल कोणतीही एक व्यक्तींची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करतात आणि क विधानमंडळात कोणत्याही पक्षाला बहुमत नसेल अशा वेळी राज्यपाल मुख्यमंत्री निवडीबाबत स्वविवेकाधीन अधिकार वापरू शकतात, ही सुद्धा चूक आहे. तर कोणते विधान बरोबर आहे असे त्यांनी विचारले आहे तर फक्त अ म्हणजेच पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 18. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? हा प्रश्न STI मुख्य 2019ला विचारला होता. अ मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ देशांचे धोरण आखता आणि त्यांची अंमलबजावणी करतात, हे विधान चूक आहे. ब मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या राज्य विधिमंडळाला जबाबदार असतात, हे योग्य आहे. आणि क मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे राज्यांच्या कार्यकारी मंडळाचे वास्तविक प्रमुख असतात, हे विधानसुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 2 ब आणि क या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 19. राज्यांच्या मुख्य सचिवासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न ASO मुख्य 2019ला विचारला होता. अ ते राज्य संधी सेवेचे प्रमुख म्हणून कार्यरत असतात, योग्य आहे. ब ते संकटकालीन प्रमुख प्रशासक म्हणून कार्यरत असतात, हे सुद्धा योग्य आहे. ते विभागीय परिषदेचे झोनल काउन्सिल मुख्य सचिव म्हणूनही कार्यरत असतात, हे विधान चूक आहे. ड ते राज्य आणि केंद्र शासनातील संपर्क साधण्याचे प्रमुख साधन म्हणून कार्यरत असतात, हे विधानसुद्धा योग्य आहे. आणि ई ते उर्वरित कार्याचा वारस म्हणून कार्यरत असतात, हे विधानसुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर अ, ब, ड, ई म्हणजेच पर्याय नंबर अ, ब, ड, ई पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हे चारही उदाहरणे योग्य आहेत. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 20. पुढीलपैकी कोणते एक मुख्य सचिवाचे कार्य नाही? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. तो मुख्यमंत्र्यांचा सचिव म्हणून कार्य करतो. प्रश्न 21. योग्य पर्यायाची निवड करा. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2019ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे क मंत्रिमंडळ हे प्रशासकीय धोरण आखत असते. पर्याय नंबर क म्हणजेच पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे फक्त क या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 22. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत? हा प्रश्न कंबाईन ग्रुप बी 2019ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे अ मुख्यमंत्री राज्यपालांकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील आणि हे विधान योग्य आहे. आणि क मंत्रिपरिषद राज्यांच्या विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल, हे विधानसुद्धा योग्य आहे. आणि ड मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्यांच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही, हे विधानसुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 3 अ, क, ड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 23. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? हा प्रश्न कंबाईन ग्रुप बी 2019ला विचारला होता. तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 अनुच्छेद क्रमांक 163. प्रश्न 24. खाली विधाने विचारात घ्या. हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स मेन्स ऑक्टोबर 2019ला विचारला होता आणि यातील योग्य पर्याय आहे अ मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल मंत्र्यांची नियुक्ती करतात आणि ब राज्यपालांची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 25. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असे त्यांनी विचारले आहे. हा प्रश्न ESI मेन्स 2019ला विचारला होता. तर कोणते विधान चुकीचे आहे असे त्यांनी विचारले आहे. तर अ मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ धोरण ठरवण्याचे व राज्यात अंमलात आणण्याचे कार्य करतात, हे विधान योग्य आहे. ब मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे राज्यातील वास्तविक कार्यकारी अधिकारी असतात, हे विधानसुद्धा योग्य आहे. आणि क मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतात. तर हे विधान चूक आहे. पर्याय नंबर 3 फक्त क या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 26. खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न क्लर्क मेन्स 2019ला विचारला होता आणि यातील कोणते विधान योग्य आहे असे त्यांनी निवडायचे सांगितलेले आहे. तर अ राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष
असतात, हे विधान चूक आहे. आणि ब, राज्य मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार असते, हे विधान योग्य आहे. क, राज्यपालांच्या बडतर्फीचा प्रस्ताव फक्त विधान परिषदेस मांडला जातो, तर हे विधानसुद्धा चूक आहे. म्हणून पर्याय नंबर ब म्हणजेच फक्त ब 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 27, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर असे त्यांनी विचारले आहे. तर हा प्रश्न एसओ मुख्य 2018ला विचारला होता. तर राज्य विधिमंडळाच्या बाहेरील व्यक्तीची मंत्री म्हणून नेमण्यास कोणतीही बंदी अडथळा नाही, हे विधान योग्य आहे. ब, मंत्री म्हणून नेमलेल्या व्यक्तीस 6 महिन्याच्या आत राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सभासद व्हावे लागते, हे विधानसुद्धा योग्य आहे. आणि विधानसभेच्या सभापती म्हणून नेमलेल्या व्यक्तीस 6 महिन्याच्या आत विधानसभेचे सभासद व्हावे लागते, हे विधान चूक आहे. आणि ड, राज्य विधिमंडळांच्या नामनिर्देशित सदस्यास मंत्री म्हणून नेमता येत नाही, हे विधानसुद्धा चूक आहे. म्हणून अ आणि ब म्हणजेच पर्याय नंबर 4 अ आणि ब या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 28, राज्यांच्या मुख्य सचिवांचे खालीलपैकी कोणते कार्य चुकीचे आहे? तर हा प्रश्न एसओ मुख्य 2018ला विचारला होता. तर चुकीचे कार्य कोणते आहे असे त्यांनी विचारलेले आहे. तर पर्याय नंबर 3, जेव्हा संबंधित राज्य विभागीय परिषदेचा सदस्य असते त्यावेळी तो आळीपाळीने विभागीय परिषदेचा प्रमुख म्हणून कार्य करतो. तर पर्याय नंबर 3 हे वाक्य चुकीचे आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय नंबर 3. प्रश्न 29, मंत्रिपरिषदेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही असे त्यांनी विचारले आहे. तर हा प्रश्न एसओ मुख्य 2018ला विचारला होता. तर कोणते विधान सत्य नाही असे त्यांनी विचारले आहे. तर पर्याय नंबर 3 हे विधान सत्य नाही. अनुच्छेद 164 नवे मंत्रिपरिषद ही सामुदायिकपणे विधानसभेस जबाबदार असेल आणि व्यक्तिगतरित्या मुख्यमंत्र्यास जबाबदार असेल, हे विधान सत्य नाही. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 30, विधान अ, मुख्यमंत्री राज्य सरकारच्या मंत्र्याला पदावरून दूर करू शकतो. विधान ब, मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. तर यातील योग्य उदाहरण आहे पर्याय 4. विधान अ चुकीचे आहे परंतु ब हे बरोबर आहे. अ हे चुकीचे आहे आणि ब बरोबर आहे. म्हणजेच मुख्यमंत्री राज्य सरकारच्या मंत्र्याला पदावरून दूर करू शकतो, हे विधान चुकीचं आहे. आणि मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो, हे विधान योग्य आहे. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 31, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य 2018ला विचारला होता. तर कोणते विधान बरोबर आहे असे त्यांनी विचारले आहे. तर राज्यांचा मुख्य सचिवांची निवड राज्यपालाद्वारे होते, चुकीचं आहे. 2, राज्यांच्या मुख्य सचिवांचा कार्यकाळ निश्चित असतो, हे सुद्धा चुकीचं आहे. 3, राज्यांच्या मुख्य सचिव हा राज्यपालांचा प्रमुख सल्लागार म्हणून कार्य करतो, हे विधानसुद्धा चुकीचं आहे. आणि पर्याय 4 वरीलपैकी एकही नाही. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे उत्तर आहे. वरीलपैकी कोणतेही विधान बरोबर नाही. 3ही विधान चुकीचे आहेच, म्हणून पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 32, राज्य मंत्रिमंडळाबाबत खालीलपैकी एक विधान सत्य आहे. एक विधान सत्य आहे असे त्यांनी सांगितले आहे. हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य 2018ला विचारला होता. तर कोणते विधान सत्य आहे ते बघूया. 1, राज्यांचे मंत्री हे 5 वर्षाच्या कालावधीसाठी नेमले जातात. आणि 2, राज्यातील एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधिमंडळातील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. 3, 10व्या अनुसूचीखालील अपात्र ठरलेला विधानसभा सदस्य हा राज्य मंत्रिमंडळाचा सदस्य राहण्यास पात्र असतो. 4, मंत्र्यांची राज्यपालास दिलेल्या सल्ल्याबाबत कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही. तर पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे उत्तर आहे. तर पर्याय नंबर 4 हे विधान सत्य आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4. प्रश्न 33, राज्य विधिमंडळ पद्धतीचे कोणते प्रमुख वैशिष्ट्य नाही? हा प्रश्न PSI 2018ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4, विधानसभेचे नेतृत्व. प्रश्न 34, राज्यांच्या मंत्रिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2018ला विचारला होता आणि कोणते विधान सत्य आहे असे त्यांनी विचारले आहे. तर पर्याय नंबर 4, मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याविषयी कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही. तर पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 35, कथन ए,
संविधानानुसार मुख्यमंत्री राज्यपालांच्या इच्छेपर्यंत पदावर राहतो. आणि आर प्रश्न 35. कथन ए संविधानानुसार मुख्यमंत्री राज्यपालांच्या इच्छेपर्यंत पदावर राहतो हे योग्य आहे. आणि कारण आर मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे होते हे विधान सुद्धा योग्य आहे. म्हणून दोन्ही विधाने योग्य आहे. मुख्यमंत्री राज्यपाल इच्छेपर्यंत हे एकाच एक स्पष्टीकरण आहे. म्हणून ए आणि आर दोन्ही विधान बरोबर आहेत व आर हे एचे खरे स्पष्टीकरण आहे. पर्याय नंबर 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 36. राज्यपालांच्या संबंधात मुख्यमंत्र्यांची खालीलपैकी कोणती कर्तव्ये समाविष्ट आहेत? हा प्रश्न PSI मुख्य 2017ला विचारला होता. आणि याचा योग्य पर्याय आहे अ. मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालांना कळविणे. ब. घटनात्मक तरतुदीनुसार राज्यांचे सरकार काम करीत नाही अशी राष्ट्रपतीकडे शिफारस करण्याचा राज्यपालांना सल्ला देणे. हे चूक आहे. क. राज्यांच्या प्रशासनासंबंधी राज्यपाल जी माहिती मागतील ती राज्यपालास पुरवणे हे योग्य आहे. आणि ड. राज्य शासनामध्ये नियुक्त्या करताना राज्यपालास सल्ला देणे हे सुद्धा योग्य आहे. म्हणून अ, क, ड पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 37. मुख्यमंत्र्यांच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहेत? हा प्रश्न XSPSI मुख्य 2017ला विचारला होता. तर कोणते विधान बिनचूक आहे असे त्यांनी विचारले आहे? तर अ. शासनाच्या ध्येय धोरणांची विधिमंडळात घोषणा ते करतात हे चुकीचं आहे. ब. राज्य शासनाचा तो प्रमुख प्रस्ताव असतो चुकीचा आहे. क. निवडणूक आयोगाची सल्लामसलत करून विधिमंडळ सदस्यांच्या अपात्रतेविषयी तो निर्णय घेतो योग्य आहे. आणि ड. सर्व सेवांचा तो राजकीय प्रमुख असतो हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून फक्त क या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हे विधान बिनचूक आहे. प्रश्न 38. राज्य शासनास मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते? हा प्रश्न कर सहाय्यक मुख्य 2017ला विचारला होता. तर राज्य शासनात मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते? तर ते आहे विधानसभेला. पर्याय नंबर क म्हणजेच फक्त क पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 40. मुख्य सचिव हे राज्य प्रशासनासंदर्भात सर्व बाबीवर मुख्यमंत्र्यांचे डॅश म्हणून कार्यरत असतात. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016ला विचारला होता. आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 प्रमुख सल्लागार. प्रश्न 41. योग्य कथन ओळखा. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016ला विचारला होता. तर दोन्हीपैकी योग्य कथन कोणते आहे असे त्यांनी विचारले आहे? अ. राज्यामध्ये मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसह 12 पेक्षा कमी असू नये योग्य आहे. ब. अनुच्छेद 168 नुसार राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एक भाग आहे हे विधान सुद्धा योग्य आहे. म्हणून पर्याय नंबर 3 कथन अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 42. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती 1968च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये डॅश पद्धतीचा स्वीकार केला. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016ला विचारला होता. आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 कक्ष अधिकारी. प्रश्न 43. महाराष्ट्र राज्यातील मागील मुख्यमंत्र्यांचा योग्य क्रम काय आहे? हा प्रश्न ASO मुख्य 2016ला विचारला होता. तर अ आहे बाबासाहेब भोसले, ब. अब्दुल रेहमान अतुल्ले, क. शरद पवार आणि ड. वसंतदादा पाटील. तर योग्य पर्याय आहे 1 शरददादा पाटील. यांचा कार्यकाळ 1963 ते 75 होता. हे एकमेव असे मुख्यमंत्री होते की त्यांचा कार्यकाळ महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून खूप जास्त वेळ होता. आणि दुसरे आहेत शरद पवार. आणि शरद पवार यांच्यानंतरच होते अब्दुल रेहमान अतुल्ले. आणि यांच्यानंतर आहेत यांचा कार्यकाळ आहेत बाबासाहेब भोसले. यांचा आहे 1982 ते 83. तर आणि अब्दुल रेहमान यांचा कार्यकाळ आहे 1980 ते 1982. आणि अब्दुल रेहमानच्या आधी शरद पवार हे
मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. तर याचं योग्य पर्याय आहे ड, क, ब, अ म्हणजेच पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 44 प्रश्न 44 संचालनालय प्रमुखांची डॅश कार्य आहेत. हा प्रश्न एसओ मुख्य 2016ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे ब मंत्रास तांत्रिक बाबतीत सल्ला देणे, क विभागांचे अंदाजपत्रक तयार करणे, ड विभागांच्या कार्यांची अंमलबजावणी निरीक्षण करणे. हे म्हणजेच याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 ब, क आणि ड. प्रश्न 45 राज्यांच्या मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्यास वगळू शकतो. हा प्रश्न एसओ मुख्य 2015ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 वरील सर्व पद्धतीने. प्रश्न 46 खालील विधानापैकी कोणते चुकीचे आहे असे त्यांनी विचारले आहे. तर हा प्रश्न एसओ मुख्य 2015ला विचारला होता आणि कोणते विधान चुकीचे आहे तर पर्याय नंबर 4 महाराष्ट्र वन खात्यांच्या प्रमुखाचे पदनाम वन संचालक असे आहे. तर हे विधान चुकीचे आहे म्हणून पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 47 पुढील 2 विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे असे त्यांनी विचारले आहे. तर राज्यसेवा मुख्य 2015ला हा प्रश्न विचारला होता. तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदास घटनात्मक दर्जा आहे हे विधान चुकीचे आहे. आणि ब राज्यघटनेत मुख्यमंत्र्यांच्या पात्रतेविषयी काहीच उल्लेख नाही हे विधान योग्य आहे. म्हणून बरोबर विधान आहे पर्याय नंबर 2 केवळ ब. प्रश्न 48 खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही. तर हा प्रश्न एसओ पूर्व 2015ला विचारला होता आणि प्रश्न 48 मधलं पर्याय नंबर 2 मुख्यमंत्री राज्यपालांकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील आणि मुख्यमंत्र्यांची मर्जी असेपर्यंत ते मंत्री अधिकारपदे धारण करतील. पर्याय नंबर 2 हे प्रश्न हा पर्याय बरोबर नाही. पर्याय नंबर 2. प्रश्न 49 मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि कार्य याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स 2015ला विचारला होता आणि कोणते विधान बरोबर नाही असे त्यांनी विचारले आहे. तर पर्याय नंबर 3 ते एखाद्या मंत्र्यास राजीनामा देण्यास सांगू शकतात अथवा ते त्या मंत्र्यास बडतर्फी करू शकतात. पर्याय नंबर 3 हे वाक्य बरोबर नाही. प्रश्न 50 राज्य संचालनालयाचे मुख्य कार्य आहेत. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2014ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे अ मंत्र्यांना तांत्रिक सल्ला देणे, ब विभागीय जिल्हा कर्मचाऱ्याद्वारे कार्य अंमलबजावणी तपासणे आणि क विभागांचे अंदाजपत्रक तयार करणे, ड विभागीय अधिकाऱ्यावर्गासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे. तर हे चारही योग्य आहेत. हे मुख्य कार्य आहेत म्हणून पर्याय नंबर 4 अ, ब, क, ड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 51 एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येऊ शकते जर पर्याय आहेत अ राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या 2/3 सदस्यांनी तसा ठराव केला, ब राज्यपालांच्या मते राज्यामध्ये घटनात्मक सरकार व्यवस्था ढासळली आहे आणि क विधानसभेने अविश्वास ठराव मंजूर केला, ड राज्य कायदा मंडळांच्या दोन्ही सभागृहांनी अविश्वास ठराव मंजूर केला. तर यातील योग्य आहे ब आणि क म्हणजेच ब आणि क. तर ब आणि क या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 ब आणि क. प्रश्न 52 सामूहिक जबाबदारी या तत्वाचा अर्थ. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013ला विचारला होता आणि सामूहिक जबाबदारी या तत्वाचा अर्थ आहे अ राज्य विधिमंडळासमोर सर्व मंत्र्यांची मते सारखीच असली पाहिजे, ब कोणताही मंत्री शासनाच्या निर्णय किंवा धोरणाविरुद्ध बोलणे अथवा मतदान म्हणजेच विधिमंडळात करणे अपेक्षित नाही आणि क कॅबिनेटच्या बैठकीत मंत्र्यांमध्ये मतभेद असले तरी बाहेरील लोकांपर्यंत ते मतभेद पोचता कामा नये. तर हे तीनही पर्याय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे म्हणून पर्याय नंबर 3 अ, ब, क या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 53 राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संख्येबाबत खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2013ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे क विधिमंडळांच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी आणि ई मुख्यमंत्र्याशिवाय 12 पेक्षा कमी नसावी. तर हे दोन्हीही विधाने चुकीची आहेत म्हणून पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
प्रश्न 54. महाराष्ट्रातील प्रति सरकार शॅडो कॅबिनेट बाबतच्या खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही असे त्यांनी विचारले आहे. हा प्रश्न PSI पूर्व 2013ला विचारला होता. तर एक आहे त्यांचा हेतू सत्तारूढ शासनावर अंकुश ठेवणे असा आहे. 2. ते विरोधी पक्षांची आघाडी असते. 3. जानेवारी 2005 मध्ये ते निर्माण केले होते. आणि 4. ते खूपच तर पर्याय नंबर 4 या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 55. राज्यपालांनी मान्य केलेल्या महाराष्ट्र शासन कार्य नियमावलीतील व्याख्येनुसार राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट अंतर्भूत होणाऱ्या घटकाकरिता खालीलपैकी कोणता पर्याय लागू होतो? हा प्रश्न ASO मुख्य 2012ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 मंत्री. प्रश्न 56. भारतीय घटनेच्या विहित तरतुदीनुसार महाराष्ट्राच्या मंत्रिपरिषदेत मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री यांची कमाल संख्या मर्यादा तूर्त किती आहे? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 43. प्रश्न 57. राज्यपालांकडे एखाद्या विषयाबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी खालीलपैकी कुणाच्या शिफारशींची किंवा ठरावांची गरज असते? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1 राज्य मंत्रिमंडळ. प्रश्न 58. खालीलपैकी कोण राज्यपाल आणि मंत्रिपरिषद यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावतात? तर हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 2 मुख्यमंत्री. प्रश्न 59. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि डॅश यांच्यातील दुवा आहे. हा प्रश्न STF पूर्व 2012ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 4 मंत्रिपरिषद. प्रश्न 60. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो डॅश. हा प्रश्न PSI मुख्य 2012ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर क जर तो राज्य विधिमंडळांच्या वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल, म्हणजेच पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 61. भारतात आजपावेतो किती महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत? हा प्रश्न ॲग्री पूर्व 2011ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 14 महिला. प्रश्न 62. राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॅश हे असतात. हा प्रश्न PSI पूर्व 2011ला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3 मुख्यमंत्री. तर या टॉपिकवर आपले 62 प्रश्न झालेले आहेत आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.